विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकणार आहोत IAS अधिकारी सागर मिसाळ यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनिमुद्रित भाग. मला माझ्या पहिल्या पोस्टिंगमध्ये नैसर्गिक आपत्तीत काम करताना द बेस्ट वे टू फाइंड युअर सेल्फ इज टू लॉस युअर सेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स. महात्मा गांधी यांचे हे विचार. मला माझ्या पहिल्या पोस्टिंगमध्ये नैसर्गिक आपत्तीत काम करताना याचा प्रत्यय आला. IASच्या प्रशिक्षणात आम्हाला अतिशय उच्च प्रतीचे ज्ञान दिलेले असते, तरी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करताना आपण स्वयंकौशल्याचा शोध घेतो आणि ती पणाला लावतो. मी सध्या मनंथावादी जिल्हा वायनाड केरळ इथं उपजिल्हाधिकारी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून कार्यरत आहे. मी मूळचा वाघोली तालुका माळशिरस जिल्हा सोलापूरचा, पण भारतीय प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून मला केरळ राज्यात देशाचा विकास आणि सेवा करण्याची अमूल्य संधी मिळाली. एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला आणि ग्रामीण भागातच शालेय शिक्षण झालं. मी ही आयुष्यातील जमेची बाजू समजतो, कारण जीवनाची मूळ मूल्य मला माझ्या ग्रामीण संस्कृतीनं दिली. आमच्या मध्यमवर्गीय परिस्थितीतही शैक्षणिक वातावरण, सामाजिक बांधिलकी आणि कष्टाळू वृत्ती होती. वडील शेतीतले सगळे अनुभव माझ्याशी चर्चा करायचे, त्यामुळे शेती व्यवसायाची खरी परिस्थिती मला ठाऊक झाली. केरळ असो, पंजाब असो वा महाराष्ट्र, भारतातील ग्रामीण भागात शेती हा एक धर्म आहे आणि त्यांची सुखदुःख सगळीकडे जवळपास सारखीच आहेत. मी IAS या नात्यानं जेव्हा माझ्या विभागाचा अभ्यास केला, कर्मचारी वर्गाचं व्यवस्थापन केलं, कार्यक्षेत्राला भेटी दिल्या, स्थानिक प्रश्न समजावून घेतले, तेव्हा घरातून मिळालेलं समाजभान खूप मोलाचं ठरलं. माझ्या कार्यक्षेत्रात आदिवासी भागाचा समावेश आहे. हा प्रामुख्यानं केरळचा मागासलेला भाग आहे. त्यामुळं कामगार, कष्टकरी अशा लोकांच्या कल्याणकारी प्रकल्पावर काम करताना मला आत्मिक समाधान मिळतं. महाराष्ट्रातून केरळमध्ये काम करायला आल्यावर सुरुवातीला तिथली भाषा समजून घेऊन थोडी शिकलो, पण भारतात माणसं मनाने एकमेकाशी लगेच जोडली जातात याचा मला अनुभव आला. केरळ अतिशय सुरक्षित आणि समृद्ध राज्य आहे. मी माझ्या शेतकरी आईवडिलांना जेव्हा वायनाडला आणले त्यावेळी सुरुवातीला त्यांना जरा वेगळं वाटलं, पण ते बाहेर फिरले त्यावेळी माझं कार्यक्षेत्र पाहिल्यावर आपला मुलगा हे सगळं सांभाळणारा साहेब आहे या भावनेनं गहिवरले. त्यांनी केलेल्या कष्टाला मी माझ्या या यशानं सलाम करतो, कारण मी त्यांच्यामुळेच इथपर्यंत पोहोचलोय. माझे 1ली ते 7वी शालेय शिक्षण वाघोली जिल्हा परिषद शाळा माळशिरस इथं झालं. त्यानंतर 8वी ते 10वी वाघोली येथील विजयसिंह मोहिते विद्यालयात झालं. 2012 साली 10वीला 91% गुण मिळवून सदाशिवराव माने ज्युनियर कॉलेजमधून 11वीला प्रवेश घेतला. 12वी 87% गुणांनी उत्तीर्ण होऊन 2014 साली मी पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. ॲग्रिकल्चर कॉलेज पुणेमधील प्रवेश हाच माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. या कॉलेजात मी शेतीबरोबर अनेक विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या यशस्वी गोष्टी ऐकल्या. पुणे शहरात एक वेगळी सकारात्मकता आहे. आमचं कॉलेज एक युवा व्यासपीठ असल्यासारखं होतं. शेती, उद्योग, राजकारण, समाजकारण, शैक्षणिक आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी, त्यांच्या संपर्कातील तरुण आमच्या वसतिगृह परिसरातील चर्चामध्ये सामील होत. त्यामुळे मला तिथंच स्पर्धा परीक्षांच्या करिअरमधील पर्यायांची माहिती मिळाली. त्यात मला UPSC हा पर्याय जास्त प्रशस्त वाटला. आमच्या कॉलेजचे अनेक माजी विद्यार्थी भारतीय नागरी सेवेमध्ये कार्यरत होते. त्यांचं मार्गदर्शनपर भाषण, सत्कार कॉलेजमध्ये व्हायचे, ते प्रेरणादायी होते. आईवडिलांशी चर्चा करताना मी पदवी पूर्ण झाल्यावर UPSC करणार हे सांगताच वडिलांनी होकार दिला. माझ्या पालकांचा माझ्यावर खूप विश्वास होता आणि मी पण कायम चांगल्या गुणवत्तेनं उत्तीर्ण होऊन तो सार्थ ठरवला होता. एकूणच घरातून पाठिंबा मिळाल्यानं मी UPSCची परीक्षा देण्याचा निर्णय निश्चित केला. 2018 साली BSc ॲग्रिकल्चर ही पदवी घेतली आणि 8.7 CGPAने उत्तीर्ण झालो. मी शेवटच्या वर्षी UPSCचा अभ्यास सुरू केला होता. कॉलेजच्या सिनियर मुलांनी मार्गदर्शन केलं होतं. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्यानं ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये परीक्षेसाठी पूरक वातावरण होतं.
त्याचा मला फायदा झाला, कारण हे वातावरण नकळत परीक्षेसाठी मानसिक भावनिक तयारी होण्यासाठी संस्कार देतं. विविध समस्या आणि तणावातून मुक्त होण्यासाठी कोणती प्रणाली वापरायची याचे दाखले देते. माझी विद्यार्थ्यांचं यश हे आपल्या प्रयत्नांना आदर्शाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देतं. या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये IAS, IRS इत्यादी भारतीय नागरी सेवेतील अधिकारी तयार होतात. हा पायंडा मनात दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करतो. 2018 साली मी पहिली पूर्व परीक्षा दिली आणि ती उत्तीर्णही झालो. मुख्य परीक्षेचा पण अभ्यास सुरू केला. पूर्ण तयारीनिशी मुख्य परीक्षा दिली, परंतु ती उत्तीर्ण होऊ शकलो नाही. फक्त 10 गुण कमी पडले. मला माझ्या मित्रांनीच मार्गदर्शन केलं होतं. कोणताही क्लास नव्हता, परंतु नंतर मी सारथीची मेंटॉरशिपची परीक्षा दिली. त्यात मी गुणवत्ता यादीत आलो आणि मला दिल्लीला क्लास लावण्याची संधी मिळाली. तसंच दरमहा 13,000 रुपये शिष्यवृत्ती मिळाली. हे सगळे माझ्यासाठी आनंददायी आणि आश्चर्यकारक होतं, कारण अशी स्कीम ही प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था असणाऱ्या सारथीनं राबवली आणि त्याचा लाभ मला मिळाला. मला वाटतं मी पहिल्यापासून जी तयारी सातत्यानं सुरू ठेवली होती त्यामुळं मी निवडला गेलो. UPSCची परीक्षा ही मी आव्हान म्हणून नाही पाहिले. मी खूप तणावरहित पद्धतीनं अभ्यास केला. UPSCचा अभ्यासक्रम अभ्यासला तेव्हा तुम्हाला सर्वांगीण व्यक्तिमत्वाला पूरक वाटला. ती एक प्रक्रिया वाटली की जी तुम्हाला आंतरिक समृद्ध करते. सतत कधी होईल, कसं होईल, नाही झालं तर हे प्रश्न कधीही माझ्या मनाला शिवले नाहीत, कारण या प्रयत्नाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन हा शाश्वत व्यक्तिमत्व विकास होता. माझा मूळ अभ्यास हा पक्का करण्यावर मी भर दिला होता. कोणतंही ध्येय साध्य करताना स्वतःचं मूल्यमापन करणं खूप गरजेचं असतं. मला नेहमी माहीत असायचं की ह्या गोष्टी आपल्याला येतात आणि ह्या येत नाहीत. जे येत नाही ते मी मला सामान्य पातळीपर्यंत सुधारलं. मी नियमित अभ्यास केला. माझा वैकल्पिक विषय ॲग्रिकल्चर होता, पण 7 ते 8 तास उरलेला वेळ विरंगुळा क्रिकेट खेळायचो. पहिल्या प्रयत्नात मला पाहायचं होतं की ही परीक्षा किती अवघड आहे. आपण तयारी सलगपणे करतो म्हणजे स्वतःला अधिकाधिक प्रगल्भ करीत जातो. अपयश ही सुधारणा करण्यासाठीची एक पायरी आहे. मी प्रत्येक प्रयत्नात UPSCच्या गुणात सुधारणा करीत होतो, पण मला समजत होतं की मी कुठं कमी पडतोय ते. माझा स्वभाव मूळचा असाच होता. मला कोणाबद्दलही कधी मनात आडी नाही, पण मी शाळेत असल्यापासूनच अबोल होतो. जवळची 8-10 मित्र सोडले तर मी वर्गातल्या मुलांशी पण बोलत नसे, कारण काहीच नव्हतं, पण ही वस्तुस्थिती होती. UPSCला मी 4-5 सिनियर्स सोडले तर फार कुणाशी चर्चा करायचो नाही. अंतर्मुख असणं मला आवडायचं. मला मनाची शांती आवडायची. मला असं वाटतं माझ्या अंतर्मुख स्वभावामुळं मी स्वतःला चांगलं ओळखतो. माझ्या जमेच्या आणि त्रुटीच्या बाजू पण मला समजतात, कारण स्वतःबरोबर मी खूप वेळ घालवतो. स्वसंवाद करतो. कोणत्या भावना मला सुखावह आहेत आणि कोणत्या दुःखदायक ते मला उमजतं. 4 माणसात पुढे येऊन सार्वजनिकपणे मत मांडायला मला आवडत नाही. म्हणजे मला मत असतं, पण ते मांडण्याची उर्मी नसते. अगदी कॉलेजमध्येही मी खूप कमी मुलांशी संपर्कात असायचो. पण UPSCच्या प्रक्रियेत आणि प्रशिक्षणात माझ्यात सकारात्मक पुरेसा बदल होत गेला. प्रशिक्षण तर मुळातच तुम्हाला अधिक समाजाभिमुख करण्यासाठी असते. मी असा खूप वेळापत्रकानुसार चालणारा, लवकर उठणारा असा नव्हतो, पण ट्रेनिंगला पहाटेपासून रात्रीपर्यंत अखंड व्यस्त असायचो. एकतर ट्रेनिंगला 10 ते 15% मराठी मुलं होती. साधारण 2 प्रकारचे विद्यार्थी असतात, एक अंतर्मुख आणि दुसरे प्रसिद्ध. मी कधीही मित्रप्रिय नव्हतो, पण प्रशिक्षणात मला काही खूप चांगले मित्र मिळाले की आमचे कायमचे सूर जुळले. आता आम्ही भारतभर विविध ठिकाणी काम करतोय, पण एकमेकांच्या संपर्कात असतो. UPSCची परीक्षा ही जितकी अभ्यासक्रम, परीक्षेचा कालावधी आणि निकाल याबाबत वक्तशीर असते, तितकी आपल्या स्वतःच्या मूल्यमापनाच्या बाबतीत अनिश्चित आहे. आपल्याला वाटलं की यात इतके गुण मिळतील आणि ते मिळाले असे 100% नाही सांगता येत. 2019ला माझी फक्त पूर्व परीक्षा झाली. 2020ला मी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पण उत्तीर्ण झालो आणि मला दिल्लीला पॅनलसमोर मुलाखतीची संधी मिळाली. माझ्या कुटुंबियांना आणि मला खूप समाधान वाटलं. पहिली मुलाखत असल्यानं तयारी होती. मी 5 ते 6 मॉक इंटरव्ह्यू पण दिले होते, पण मला आत्मविश्वास नव्हता. माझी मुलाखत अपेक्षेपेक्षा छान गेली. मला चांगले गुण मिळाले आणि IPS पोस्ट मिळाली. मी खुश होतो, पण समाधानी नव्हतो, कारण मी सांगितल्याप्रमाणे
माझी आवड प्रशासकीय काम होतं, म्हणून मी पुन्हा प्रयत्न करायचं ठरवलं. 2020ला मी परत पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालो आणि दुसऱ्यांदा मुलाखतीसाठी निवडलो गेलो. यावेळीची मुख्य परीक्षा मला पूर्वीच्या मुख्य परीक्षेपेक्षा चांगली गेली होती. 2020ची मुलाखत मला IAS होण्यासाठी द्यायची होती, कारण जेव्हा मी UPSCचा प्रयत्न करायचा ठरविला तेव्हापासून मी स्वतःला IASच्या पोस्टसाठी प्रयत्न करतोय असंच पाहत होतो. खरं तर मला सेकंड प्रिफरन्स पण टाकावा वाटत नसेल, पण तो नियम असल्यानं मी लिहिला होता. 2020ची मुलाखत झाली, पण 2019च्या मानानं ही मुलाखत माझ्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मला असं वाटलं की पॅनलची माझ्याकडून जास्त अपेक्षा होती, पण मुख्य परीक्षेचे गुण मला चांगले असल्यानं मी IAS पदावर निवडलो गेलो. तिसऱ्या प्रयत्नात मी माझं लक्ष गाठलं. मी IAS झालो. माझ्या गावात, तालुक्यात आणि संपूर्ण राज्यात माझं खूप कौतुक झालं. शेतकऱ्याच्या मुलानं भारतीय प्रशासकीय सेवेत मोहर उमटवली म्हणून पालक पण आनंदी होते. मला केरळ केडर मिळालं. या सर्व प्रवासात सारथी संस्थेनं मला माझा पाया पक्का होण्यासाठी सहकार्य केलं. त्यांच्यामुळं मी दिल्लीला क्लास लावू शकलो. तिथं 1 वर्ष राहू शकलो. मला दरमहा शिष्यवृत्ती होती. पुन्हा मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांना पण सर्व प्रयत्नांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली. त्यामुळं सारथी हे स्पर्धा परीक्षेला एक चांगले व्यासपीठ आहे. त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमुळे आम्ही खूप मोठ्या गटाशी जोडले गेलो. त्यावर मान्यवरांची व्याख्यानं, मार्गदर्शन, PPT दाखवायचे. मुलाखतीला पण आम्हाला मार्गदर्शन केलं गेलं. नेहमी कोणत्याही परीक्षार्थीला एखादी आपत्ती असेल तर ते सोडविणारी सारथी मराठी मुलांची मेंटॉर आहे. मला UPSCची परीक्षा ही व्यक्तिमत्व विकास करणारी प्रक्रिया वाटते. माझ्या व्यक्तिमत्वातील सकारात्मक बदल पण अनुभवतो आहे. तरी अधिकाधिक मराठी मुलांनी भारतीय नागरी सेवेत येण्यासाठी प्रयत्न करावेत. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यासात सातत्य ठेवलं तर यशाला गवसणी घालणं शक्य होईल. शुभेच्छा.